एकीकडे आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवतोय आणि त्याचवेळी सरकारी आस्थापना असलेल्या किंवा सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी शाळा ह्या जर म्हणजे थोड्याशा काय ज्याला आपण त्या परित्यक्त व्हायला लागल्या किंवा त्याचं जे सरकारचं पाठबळ आहे ते बाजूला पडायला लागलं तर मला असं वाटतं की ही थोडीशी विरोधाभासाची परिस्थिती तयार होण्याची सुद्धा शक्यता आहे. लेखक असतील, प्रकाशक असतील किंवा वाचक वर्ग आहे, अभ्यासक आहे, समीक्षक आहे, विद्यापीठ आहे, या सगळ्याच पातळ्यांवर एक प्रकारची अनास्था आपल्याला बघायला मिळते आणि हे अगदी उघडपणे आपण मान्य पण केलं पाहिजे. पण लेखनामध्ये तोचतोपणा आहे किंवा लेखकांच्या जाणीवांमध्ये, वृत्तींमध्ये तोचतोपणा आहे असंही आपल्याला बघायला मिळतं. मला असं वाटतंय की जो पोत 19व्या शतकातल्या प्रबोधन कालखंडाचा होता किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातल्या प्रबोधनकालीन अशा प्रकारच्या महाराष्ट्राचा होता, ती एक भक्कम अशी विचारांची किंवा वैचारिकतेची अशी जी पार्श्वभूमी होती ती सुद्धा अलीकडच्या कालखंडात तिची पार्श्वभूमी किंवा तिचं पाठबळ जे आहे ते कमी झालेलं आहे. मराठी भाषेचं नोडल विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. 1000 पाठ्यपुस्तकांची निर्मिती या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांमध्ये केली जाणार आहे. आपण ज्यावेळी महाराष्ट्रात असतो त्यावेळी आपण मराठी भाषिक असून समोरचा हा हिंदी भाषिक असावा असं गृहीत धरून आपण त्याच्याशी हिंदीत संवाद साधतो. शेजारच्या भाषांना आपलं मानणं हा भगिनी भाव किंवा हा भाषा भाव सुद्धा कायम जागृत ठेवूनच आपल्याला अशा प्रकारच्या भाषिक अस्मितेकडे बघावं लागेल. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एज वार्ता. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यिक, भाषाप्रेमी प्रयत्न करत होते. त्यासाठी एक मोठी चळवळ उभी राहिली होती. राजकीय पक्षांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न होते. अखेर तो दिवस उगवला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला. पण आता यामुळे काय होणार आहे? तो दर्जा मिळाल्यानंतर इतर भाषा, मराठी भाषा यामध्ये काय होणार आहे? मराठी भाषेचे जे अभ्यासक विद्यार्थी आहेत त्यांना या गोष्टीचा काय फायदा होणार आहे? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठीच आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेलो आहोत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांच्याकडे आपण आलेलो आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. नमस्कार. आत्ताच आपण बोललो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर हा दर्जा मिळत असताना काय घडलं आणि आता या पुढील काळामध्ये काय घडणार आहे या संदर्भात आपण तुमच्याशी जाणून घेऊयात. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. खरं म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही सर्व महाराष्ट्रासाठीच अत्यंत गौरवाची आणि वैभवाची अशा प्रकारची गोष्ट आहे. यासाठी भारत सरकारचे आपण आभार मानले पाहिजेत. एका अर्थानं हे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्र प्रांताच्या वाट्याला होतं आणि त्यानंतर मराठी भाषेचं म्हणून काही एक विद्यापीठ असावं अशा प्रकारची मागणी ही साधारणतः स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच मराठीतले नामवंत विद्वान किंवा वेगवेगळे साहित्यिक, विविध साहित्य संमेलनं या मंचावरून ती होत होती आणि त्याला 1949 साली पुणे विद्यापीठ म्हणजेच आत्ताचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे केवळ प्रादेशिक भाषा म्हणून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि इतिहासाच्या संवर्धनासाठी तयार झालं. या अनुषंगानं मराठी भाषेला एक स्वतंत्र अशा प्रकारचं अधिष्ठान पण मिळालं महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात जर आपण बघितलं. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्वान, विचारवंत, अभ्यासक
आपण सर्व चर्चा करत राहिलो, भारत सरकारच्या साहित्य अकादमी किंवा इतर ज्या सगळ्या आस्थापना आहेत, या माध्यमातून अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. या अगोदर 6 भाषांना हा दर्जा मिळालेला आहे आणि हा दर्जा मिळण्यासाठी ची एक पार्श्वभूमी ही महाराष्ट्रातल्या भाषा तज्ज्ञांनी, त्याचबरोबर साहित्यिकांनी, वेगवेगळ्या अभ्यास गटांनी तयार केली आणि या सर्व सांस्कृतिक आणि भाषिक रेट्यातून आज आपल्याला मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मला असं वाटतं की त्यामुळं भाषेसाठीचं एक विद्यापीठ तयार होणं आणि आज जवळपास 75-76 वर्षांनी, म्हणजे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर आणि एकूण ज्याला आपण गाथा सप्तशती किंवा या सगळ्या प्रकारच्या संहितांपासूनची जी मराठीची ओळख आणि मराठीची काय म्हणजे ज्याला आपण मराठीच्या अस्तित्वाची, प्राकृत आणि मराठीच्या अस्तित्वाची जी सिद्धी सांगितली जाते, त्यापासून साधारणतः 2200-2500 वर्षांची ही मराठी भाषेची परंपरा, ह्या परंपरेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही खरं म्हणजे क्रमप्राप्त गोष्ट होती आणि तीच भारत सरकारनं आज आपल्याला ती बहाल केलेली आहे. हा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या, बृहन महाराष्ट्र, त्याचबरोबर देशात आणि वेगवेगळ्या जगातल्या प्रांतात राहणाऱ्या मराठी भाषकांचा सुद्धा हा गौरव आहे. त्यांच्यासाठीच ही अभिमानाची अशा प्रकारची ही गोष्ट आहे. सर, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडनं काही निधी मिळेल आणि भाषा संवर्धनाच्या दृष्टीने काही आपल्याला गोष्टी करता येतील. पण आत्ताच चर्चा होते की हे फार आव्हानात्मक असणार आहे, कारण आज परिस्थिती अशी आहे की मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी भाषा विभाग जे आहेत, विविध संलग्न महाविद्यालयांमधील म्हणा किंवा विद्यापीठांमधील म्हणा, तिथे विद्यार्थ्यांचा येणारा जो ओढा होता तो काही प्रमाणात कमी झालेला आहे. बरोबर. तर मग ही भाषा टिकवण्यासाठी, ती रुजवण्यासाठी, तिला रोजगाराभिमुख करण्यासाठी काय करता येऊ शकतं, त्या दृष्टीने यापुढील काळात काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? थोडंसं ह्याचं मी जरा विस्तारानं उत्तर देतो, कारण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही 2-3 मुद्दे या सगळ्यांमध्ये उपस्थित केलेले आहेत. एक म्हणजे मराठी भाषेचं आजचं स्थान, त्याच्यातल्या रोजगाराची आणि व्यवसायाच्या एकूण असलेली जी अनास्था आणि जी अवस्था झालेली आहे ती आहे. आणि या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आहे. साधारणपणे पहिल्या ज्या भाषांना दर्जा मिळालेला आहे त्यामध्ये तमिळ भाषा असेल किंवा कन्नड भाषा असेल, या भाषांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. त्यात विशेषतः कर्नाटक, तमिळनाडू या प्रदेशांमध्ये केंद्रीय विद्यापीठं केवळ त्या भाषेसाठी, ती भाषा, त्या भाषेतलं साहित्य, संस्कृती याच्या अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि एकूणच त्या भाषेतलं जे वैभव आहे, प्राचीन, मध्ययुगीन कालखंडातलं किंवा अलीकडच्या कालखंडातलं, त्याचं एक विस्तृत अशा प्रकारचं दालन या अनुषंगानं ही विद्यापीठं आकाराला आली. या भाषांची संख्या वाढत गेली आणि त्या पाठोपाठ मग केंद्रीय विद्यापीठं काही भाषांची निर्माण झाली. पण नंतर मग मला असं वाटतं की 2-3 भाषांच्या बाबतीतली जर परिस्थिती बघितली तर त्या राज्यांमध्ये केंद्रीय पातळीवरचीच किंवा भारतीय राष्ट्रीय स्तरावरची संशोधन केंद्र, ज्याला आपण केंद्रीय संस्थानं म्हणू, अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा आकाराला आल्या. मला असं वाटतं की मराठीच्या बाबतीत ही शक्यता आता निर्माण झालेली आहे. हेही माहिती आहे मला की यावेळी 5 भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळं केंद्र सरकार या बाबतीत सकारात्मक अशा प्रकारचा पुढाकार घेईलच आणि साहित्य अकादमीची किंवा अभिजात भाषेचा दर्जा देण्या पाठीमागची जी फॅसिलिटेट करण्याची किंवा त्याला प्रोत्साहन देण्याची जी योजना आहे, त्याच्यातून मला असं वाटतंय की मराठीसाठी सुद्धा
राष्ट्रीय स्तरावरची केंद्र स्थापन होतील. त्याचबरोबर त्याच्यातनं ज्या गोष्टी आकाराला येतील त्या तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं रोजगार निर्मितीकडचं एक पाऊल आणि भक्कम पाऊल त्याच्यातनं टाकता येईल. पण त्याचवेळी मला हेही वाटतं की या सगळ्यांमध्ये आपण फार काय ज्याला आपण म्हणजे एकदम अपेक्षांचं ओझं वाढवून घेण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये, हेही मला सांगायचं. याचं कारण काय, आपल्या प्रत्येकाची पण जबाबदारी आहे. भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार जे आहे या बाबतीत कटिबद्ध राहीलच. आणि हे कटिबद्ध राहताना कोणकोणत्या गोष्टी घडतील, तर बघा की समजा एखादं विद्यापीठ, आता खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा केलेली आहे. त्याच्या निर्मितीपर्यंत महाराष्ट्र शासन चाललेलं आहे. हा एक भाग आहेच आहे. पण जी महाराष्ट्रातली आणि भारतभरातली जी वेगवेगळ्या प्रकारची जी विद्यापीठं आहेत, मग ती राज्य पातळीवरची विद्यापीठं असतील किंवा केंद्रीय पातळीवरची विद्यापीठं असतील, तिथं किमान एक चेअर ज्याला असं म्हणू आपण, क्लासिकल लँग्वेज म्हणून मराठीसाठी अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. हा एक भाग होईल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की मराठीतलं जे प्राचीनतम अशा प्रकारचं वैभव आहे, विशेषतः हस्तलिखित आहेत, मॅन्युस्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो, या मॅन्युस्क्रिप्टचं डिजिटायझेशन आपल्याला हातात घेता येईल. आता हे डिजिटायझेशन झाल्यामुळं किंवा या प्रक्रियेमुळं वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध होतील. महाराष्ट्रात खूप प्राचीन अशा प्रकारची ग्रंथालय, प्राचीन म्हणता येणार नाही पण जुनी ग्रंथालय आहेत. आणि ही ग्रंथालय किंवा ज्याला संग्रहालय म्हणू, मराठी भाषेची म्हणून काही संग्रहालय आपल्याला अस्तित्वात आणायला पाहिजेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मराठी भाषेचं भवन निर्माण करून त्याच्यात एक संग्रहालय स्थापण्याचा उपक्रम जाहीर केलेला आहे. अशा प्रकारची संग्रहालय आपल्याला स्थापित करता येतील. अनेक पद्धतीनं महाराष्ट्र भाषा, साहित्य आणि संस्कृतीचं वैभव सांगणाऱ्या इमारती आहेत. या सगळ्यातनं मला असं वाटतंय की क्लासिकल लँग्वेज म्हणून, अभिजात भाषा म्हणून एक प्रकारचं विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक पर्यटन आकाराला येईल. म्हणजे डिजिटायझेशन मधून IT प्रोफेशनल किंवा भाषिक सॉफ्टवेअर्स असतील किंवा या सगळ्या प्रकारच्या पातळीवर मनुष्यबळ लागेल. आणि केवळ IT प्रोफेशनल नाही तर मराठी भाषा आणि साहित्य व्यवस्थित जाणणारी मंडळी सुद्धा संसाधन व्यक्ती म्हणून त्याच्यामध्ये लागतील. जेवढी संस्थात्मक पातळीवर वाढ होईल, म्हणजे वेगवेगळे चेअर प्रोफेसर्स किंवा वेगवेगळ्या संस्था, आस्थापना, विभाग किंवा विद्यापीठ निर्मिती, या सगळ्यांमधून भाषिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पातळीवर वेगवेगळ्या संसाधन व्यक्तींची, एक्सपर्टची आपल्याला गरज लागेल. आणि हे सगळं साधारणपणे जर आपल्याला आकाराला आणायचं झालं तर हे सगळं मनुष्यबळ तयार करण्यासाठीची प्रक्रिया महाराष्ट्रात आपोआप तयार होईल. हा एक मुद्दा मला या निमित्तानं जो महत्वाचा वाटतोय किंवा दृष्टिक्षेपात दिसतोय तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरा तुमचा एक मुद्दा जो मगाशा होता तो म्हणजे शाळा बंद पडत आहेत, मराठी भाषक शाळा किंवा मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. तर आत्ता आपल्याला थोडं आपल्या म्हणजे काय म्हणजे आपण केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या पातळीवर सुद्धा थोडं पुनरावलोकन आणि पुनर्विचाराच्या प्रक्रियेत आपल्याला यावं लागेल. याचं कारण एकीकडे आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवतोय आणि त्याच वेळी सरकारी आस्थापना असलेल्या किंवा सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी शाळा ह्या जर म्हणजे थोड्याशा काय म्हणजे आपण त्या परित्यक्त व्हायला लागल्या किंवा त्याचं जे सरकारचं पाठबळ आहे ते बाजूला पडायला लागलं तर मला असं वाटतं की ही थोडीशी विरोधाभासाची परिस्थिती तयार होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार सुद्धा या अभिजात भाषेच्या संदर्भात प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळा किंवा एकूणच मराठी भाषेचं माध्यम हे सर्व अभ्यासक्रमांसाठी असणं या बाबतीत एक पुनरावलोकन करणारं आणि सरकारच्या पातळीवर अधिक गंभीरपणे आणि खंबीरपणे अशा प्रकारची काय म्हणजे आपण एक आपल्याच विचारांची पुनर्मांडणी करणारं धोरण घेऊन येईल
अशा प्रकारची खात्री पण वाटते, कारण मराठी भाषेला भाषिक दर्जा अभिजात भाषेचा दर्जा देण्याबरोबरच ह्या काही स्वाभाविक गोष्टी आता तयार झालेल्या आहेत. यामुळे एक वेगळं भाषिक आणि सांस्कृतिक पर्यावरण किंवा त्याचं एक राजकारण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पातळीवर आकाराला आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यात सरकार सुद्धा सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. दोन्ही सरकारं संवेदनशील आहेत. आणि या पातळीवर मला असं वाटतं की शाळा असतील, महाविद्यालय असतील, विद्यापीठं असतील किंवा अभिजात भाषेच्या या दर्जामुळं तयार होणाऱ्या वेगवेगळ्या परिसंस्था किंवा संस्था, मग त्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या असतील, या सगळ्यांमधून मला असं वाटतं की एक नवा रोजगार, नवा व्यवसाय भाषिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पातळीवर तयार होईल. अनुवादाची जोड त्याला मिळणार आहे. या सगळ्यांमधून मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी एक वेगळ्या प्रकारची व्यावसायिक आणि नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निश्चितच सर, तुम्ही खूप या सर्वाला समर्पक असं उत्तर दिलं. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की मुकुंदराजांपासून, ज्ञानेश्वरांपासून पुढे अनेक संत परंपरा, महानुभाव परंपरा, अशा सगळ्या परंपरानंतर पोवाडे, शाहिरी परंपरा आणि त्यानंतर आधुनिक आणि पुढे मग साठोत्तरी अशा पद्धतीचा साहित्य निर्मिती होत गेली, ती समृद्ध होत गेली. पण अलीकडच्या काळामध्ये साठोत्तरी वाङ्मय निर्मितीच्या नंतरचा जो प्रवाह आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे. साहित्य निर्मिती कमी होते आहे. म्हणजे आपण अभिजात भाषा आहे, पुरातन आहे, मग पुरातन साहित्य जतन करून ठेवायचं का काही नवीन निर्मितीच्या दृष्टीने पुढील काळात युवकांनी, जे लेखक आहेत, जे कवी आहेत, त्यांनी यामध्ये यावं, लिहावं, लिहित व्हावं, या दृष्टीने काही करावं लागेल का? त्या दृष्टीने आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील, असं थेट? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारलाय ते संकट आता मराठीच्या बाबतीत आहे. पण याचं कारण काय माहिती आहे का, की मधल्या कालखंडामध्ये विशेषतः साहित्याची निर्मिती करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांकडून, त्याच्यात लेखक असतील, प्रकाशक असतील किंवा वाचक वर्ग आहे, अभ्यासक आहे, समीक्षक आहे, विद्यापीठ आहेत, या सगळ्याच पातळ्यांवर एक प्रकारची अनास्था आपल्याला बघायला मिळते. आणि हे अगदी उघडपणे आपण मान्य पण केलं पाहिजे. आणि त्यात सर्वच घटकांचा समावेश आहे. याचं कारण काय, की आपल्याकडे मराठीत लिहितानाच मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठीचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प आपण ठेवायला पाहिजे होता सातत्यानं समोर. आणि हा 19व्या शतकामध्ये जर आपण लक्षात घेतलं, ज्याला आपण अव्वल इंग्रजीचा कालखंड म्हणतो, हा जरी अव्वल इंग्रजीचा कालखंड जरी असला तरी या काळात मराठीला ज्ञानभाषा करण्याचे प्रयत्न फार जोरकसपणे झालेले होते. आणि म्हणून मगाशी जसं मी म्हणालो तसं अनुवाद, ट्रान्सलेशनचा जो प्रकल्प आहे तो आता या निमित्तानं जर त्याला आपण गती दिली, याच्यातनं होईल काय, म्हणजे जुनं प्राचीन म्हणजे आपल्या भारतीय भाषांमधलं साहित्य सुद्धा मराठीत येईल, मराठीतलं साहित्य हे वेगवेगळ्या भाषांमध्ये जाईल, त्याच्यातनं मराठी म्हणजे जुन्याचं संवर्धन तर होईलच, पण नव्या सर्जनशील लेखकाला लिहिण्यासाठीचा जो हुरूप येतो तो एका विशिष्ट प्रकारच्या पर्यावरणात येतो. हे जे भाषिक आणि सांस्कृतिक किंवा साहित्यिक पर्यावरण जे आपल्याला तयार करायला पाहिजे ते थोडंसं वेगवेगळ्या गटातटात कमपूत किंवा याच्यात त्याच्यात ते थोडंसं अडकल्यासारखं असं झालेलं होतं. आणि त्यामुळे लेखनामध्ये तोचतोपणा आहे किंवा लेखकांच्या जाणीवांमध्ये, वृत्तींमध्ये तोचतोपणा आहे असंही आपल्याला बघायला मिळतं. परदेशातले किंवा ज्याला आपण क्लासिक लँग्वेजेस, आपल्या आजूबाजूच्या भाषांमधले जरी लेखक आपण बघितले तरी या लेखकांमध्ये, समीक्षकांमध्ये एक सगळ्यात महत्वाची वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची गोष्ट कोणती दिसते, तर अनुभवांच्या शोधात असणारे लेखक आणि अभ्यासक आपल्याला बघायला मिळतात. असं देशाटन करण्याची किंवा आहे त्या स्थानावरून, आहे त्या सोयीस्कर अशा प्रकारच्या ठिकाणावरून बाहेर पडून जनसामान्यांमध्ये जाणं, देशोदेशांमध्ये जाणं, राज्याराज्यांमध्ये जाणं, आणि हे एक सांस्कृतिक अशा प्रकारचं जे रिसिव्हिंग असतं किंवा ते जे ग्रहण असतं
ते करण्याची वृत्ती थोडीशी मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि भाषिक एकूण या सगळ्या घटकांमध्ये थोडीशी मधल्या कालखंडामध्ये आपल्याला कमी झालेली बघायला मिळते. पण अर्थात केवळ साहित्यिकांचा आणि अभ्यासकांचाच दोष नाही. तशा प्रकारचं सांस्कृतिक अशा प्रकारचं पर्यावरण हे महाराष्ट्रात सुद्धा तुलनेनं आपल्याला इतर राज्यांच्या, इतर भाषिक प्रदेशांच्या बाबतीत कमी बघायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतंय की जो पोत 19व्या शतकातल्या प्रबोधन कालखंडाचा होता किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातल्या प्रबोधनकालीन अशा प्रकारच्या महाराष्ट्राचा होता, ती एक भक्कम अशी विचारांची किंवा वैचारिकतेची अशी जी पार्श्वभूमी होती, ती सुद्धा अलीकडच्या कालखंडात तिची पार्श्वभूमी किंवा तिचं पाठबळ जे आहे ते कमी झालेलं आहे. अर्थात वैचारिक काहीच घडत नाही अशातला भाग नाहीये, पण आपलं व्यवधान बाकीच्या इतक्या गोष्टींकडे ते सगळं काय झालेलं आहे, विभाजित झालेलं आहे की एका विशिष्ट अशा प्रकारच्या ह्याच्यावर ध्येय लक्ष केंद्रित करून आपण आता काहीतरी सर्जनशील तयार करायला पाहिजेत, याच्यावरचा फोकस थोडासा कमी झालेला आहे. हेही त्याचं एक कारण आपल्याला बघायला मिळतं. पण मला असं वाटतं की अभिजात भाषेचा दर्जा, वेगवेगळ्या परिसंस्थांची किंवा संस्थात्मक यांची बांधणी, त्या बांधणीतनं आलेलं नवं अशा प्रकारचं कायम ज्याला आपण नवे उपक्रम किंवा नवे प्रकल्प, यातनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, साहित्यिक अशा प्रकारचं एक म्हणजे कायम ज्याला आपण सकस असं एक पर्यावरण तयार होईल. आणि जी पडझड थोडीफार विचारांच्या पातळीवर, नवनिर्माणाच्या पातळीवर, सर्जनशीलतेच्या पातळीवर थोडीफार दिसते आहे आणि ती पडझड थोडीशी आपल्याला दूर करता येईल आणि एक नवं भान घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल असा मला विश्वास वाटतो. सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच पूर्वीचं पुणे विद्यापीठ, या विद्यापीठाची स्थापना तुम्ही सांगितलं की मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी आणि विकासासाठी झाली होती. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आहे, पण आपण एक पाहिलं तर इतर ज्या विद्याशाखा ज्या आहेत त्या विद्याशाखांमधील वेगवेगळ्या विषयांनी इतर विषयांना बरोबर घेतलं आणि स्वतःला विस्तारलं आणि विस्तारून रोजगार, अभ्यास आणि इतर गोष्टी निर्माण केल्या. तुलनेनं मराठी विषय हा स्वतःभोवती फिरत राहिला. साहित्य निर्मिती, कविता आणि इतर गोष्टी कधी त्याने इतर विद्याशाखांना जुळवून घेऊन त्या दृष्टीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. तर आता पुणे विद्यापीठाची स्थापनाच जर मराठी भाषेच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी झालेली असेल, तर पुणे विद्यापीठ म्हणून या दृष्टीने संयुक्त विद्याशाखांना किंवा वेगवेगळ्या विद्याशाखांना एकत्र घेऊन मराठीला पुढे कसं घेऊन जाता येईल या दृष्टीने काही उपाययोजना करू शकतं का? काही संकल्पना, काही कल्पना तुमच्या डोक्यात आहेत का? बरोबर, तुम्ही म्हणताय ते प्रयत्न विद्यापीठाच्या पातळीवर सुद्धा आता काही प्रत्यक्षात आकाराला येण्याच्या परिस्थितीत आहेत. मागील मला वाटते 10-1 वर्षांपासून या बाबतीत विद्यापीठ फार गंभीरपणे काही प्रयत्न करत आहे. विशेषतः मराठी, मगाशी मी म्हणालो तसं मराठी भाषा भवनची निर्मिती ती प्रत्यक्षात येते आहे. सदानंद मोरे आणि पंडित विद्यासागर यांच्या हे सदस्य असलेल्या एका समितीकडून माननीय कुलगुरू डॉक्टर गोसावी सर यांनी आंतरराष्ट्रीय मराठी केंद्र स्थापन करण्याचा जो प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव या 2 सदस्यांच्या समितीकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. या अनुषंगानं याच्यात असं सुचवलं गेलेलं आहे की मराठी सोडून बाकीच्या भाषा, वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिप्लिन ज्याला आपण विद्याशाखा म्हणतो, मग सायन्स म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे जे आंतरविद्याशाखीय अशा प्रकारचे जे विषय आहेत किंवा ज्या अभ्यास शाखा आहेत, या सगळ्यांशी जोडून घेणं हे अनिवार्य किंवा क्रमप्राप्त ठरावं अशा प्रकारचीच योजना ही मला असं वाटते की भविष्यात आकाराला येणार आहे. आणि यासाठी पुणे विद्यापीठ सुद्धा भक्कमपणे त्याची तयारी करत आहे असं
आपल्याला म्हणता येईल. आता हा केवळ पुणे विद्यापीठापुरता प्रश्न नाहीये. हा एकूणच महाराष्ट्राच्या पातळीवरचा प्रश्न म्हणून ज्यावेळी आपण बघतो, त्यावेळी हे खरं आहे तुम्ही म्हणताय तसं, की मराठी भाषेचं अध्यापन आणि संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या मंडळींकडून सुद्धा एक एक सीमित अशा प्रकारचं पर्यावरण याच्यातनं सातत्यानं तयार झालेलं आहे. अलीकडं अभ्यास मंडळ सुद्धा अत्यंत संकुचित अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून वागताना आपल्याला बघायला मिळतात. मग ती मराठीची पण आहेत आणि बाकीच्या सामाजिक शास्त्रांची पण आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आता आलेलं आहे 2020चं, त्या सगळ्या ह्याच्यावर मला असं वाटतंय की आपण खऱ्या अर्थानं आंतरविद्याशाखी होऊ शकतो, अशी एक संधी निर्माण झालेली आहे. अशा वेळी अभ्यास मंडळाने सुद्धा थोडं स्वतःला जुन्या ह्याच्यातनं विसर्जित करून नवे आयाम प्राप्त करून घेतले पाहिजेत. आणि तशा प्रकारची गोष्ट मला असं वाटतं की घडताना आपल्याला बघायला मिळते आहे. पण हेही खरं आहे की आपण थोडेसे कुपमंडूक प्रवृत्तीचे आहोत आणि त्यामुळे एक एक रिजिडिटी, एक ताठरता आपल्या एकूणच अभ्यास, संशोधन आणि अभ्यासाला मराठी भाषा, साहित्य आणि संशोधन म्हणून प्राप्त झालेली आहे. मला असं वाटतं की पुढच्या काळात अभिजात भाषेचा दर्जा प्राचीन ते किंवा मध्ययुगीन ते सर्व संवर्धित करणं, पण नवनिर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठीचे उपक्रम आणि प्रकल्प तयार करून ते जर आपण राबवले तर मला असं वाटतंय की मराठी भाषा ज्ञानभाषा होणं, मराठी भाषेनं इतर विद्याशाखांशी भाषिक पातळीवर आपली नाळ जोडणं आणि त्याच्यातून नोकरी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणं आणि त्याच मार्गानं मला असं वाटतंय की पुढच्या 5-10 वर्षांमध्ये जो केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे भारतीय भाषांमधून उच्च शिक्षण किंवा प्राथमिक, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर अशा प्रकारचं सगळं शिक्षण हे स्थानिक किंवा त्या मातृभाषेतून दिलं पाहिजेत. यासाठी केंद्र शासनानं 22,000 पुस्तकं निर्मितीचा प्रकल्प आखलेला आहे. त्यात मराठी भाषेचं नोडल विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. 1,000 पाठ्यपुस्तकांची निर्मिती या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांमध्ये केली जाणार आहे. मला असं वाटतं की या अनुषंगानं पुढच्या 5 वर्षात जे वंचित, अलक्षित, दुर्लक्षित अशा प्रकारचे समूह आहेत, हे सगळे समूह माध्यमांमुळे बाजूला जाणार नाहीत, शिक्षणाच्या माध्यमांमुळे बाजूला जाणार नाहीत. पण जे युरोपातले स्वतःची भाषा जपणारे जे विकसित असलेले जे देश आहेत, त्या देशांच्या पातळीवर भारत सुद्धा आपली लोकल म्हणजे ज्याला स्थानिक भाषा, मातृभाषा जपून मातृभाषेतलं अत्यंत दर्जेदार शिक्षण देईल अशा एका पातळीवर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. निश्चितच. सर, एक शेवटचा प्रश्न. आपण परदेशात जातो त्यावेळी परदेशातील लोक स्थानिक तिथली भाषा बोलावी असा आग्रह धरतात. एवढंच नाही तर आपण ज्यावेळी दक्षिणेकडील राज्यांकडे जातो तिथेही तीच परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. परंतु आपण ज्यावेळी महाराष्ट्रात असतो त्यावेळी आपण मराठी भाषिक असून समोरचा हा हिंदी भाषिक असावा असं गृहीत धरून आपण त्याच्याशी हिंदीत संवाद साधतो. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, तो मिळालेला दर्जा टिकवणं, तो पुढे घेऊन जाणं आणि आपण अभिमानाने ते सांगणं आणि त्या भाषेमधनं संवाद करणं हे खरं तर आवश्यक आहे आणि पुढचं सर्वांचं ते ध्येय असायला हवं किंवा सर्वांना तसं वाटायला हवं. तर या सगळ्या भाषाप्रेमींना, मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, मुलाला, लहान थोरांपासून सर्वांना तुम्ही काय आव्हान कराल? हे अगदी तुम्ही खरं बोललात की काय आहे की भाषिक अस्मिता नावाची एक गोष्ट असते आणि जोपर्यंत आता भाषिक अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, पण अस्मिता तयार करायला पोषक परिस्थिती पण लागते. आत्ता अभिजात दर्जामुळं ती भाषिक अस्मिता हळूहळू थोडी जागृत होईल, हा एक मुद्दा. कारण भाषिक अस्मिता जागृत झाली तरच भाषेबद्दलचं प्रेम किंवा भाषा वापरण्यातली जी कायम ज्याला आपण अनिवार्यता आहे ती अनिवार्यता
तमाम मराठी भाषकांच्या लक्षात येईल. याचं कारण काय? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. वेगवेगळ्या संस्था महाराष्ट्रात तयार होत आहेत भाषेच्या संवर्धनाच्या किंवा भाषा साहित्य संस्कृतीच्या अनुषंगानं. भारतभरात अभिजात भाषा म्हणून तिला वेगवेगळ्या केंद्रांच्या माध्यमातून ज्यावेळी ती पसरते आणि एवढं सगळं वैभव ज्यावेळी मराठीला प्राप्त होईल किंवा होण्याची प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळी मराठी भाषकांच्या मनामध्ये सुद्धा आपोआपच एक तिच्याबद्दलची अस्मिता जागृत होईल, जी आत्ता या घडीला ती नाहीये. मराठीच्या बाबतीत किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा सातत्यानं एक संघर्षाची भूमिका सतत वाट्याला आलेली आहे. आणि मराठी माणसाचा स्वभाव पण आहे, तो थोडासा मनमिळावू आहे, समन्वयवादी आहे, हाही त्याचा एक परिणाम आहे. आणि त्यामुळे त्याच्यातनं अस्मिता थोडीशी परिघावर जाते आणि केंद्रस्थानी तो समन्वयवादी दृष्टिकोन राहिला की मग सगळ्या भाषांचं जे उत्तरदायित्व असतं ते आपण स्वीकारण्याची सुद्धा एक प्रक्रिया आपल्यात आपोआप नैसर्गिक पद्धतीनं ती घडत आलेली आहे. मला असं वाटतं की ती चांगली पण गोष्ट आहे एकाच वेळी, की वेगवेगळ्या भाषांचं. पण यानंतरच्या कालखंडात हे जे बदललेलं पर्यावरण आहे, अभिजात भाषेच्या अनुषंगानं जे दृश्य परिणाम दिसतील, मला असं वाटतं की भाषिक अस्मितेसाठी कोणत्याही राज्यात असे दृश्य परिणाम सुद्धा फार महत्वाचे असतात. या दृश्य परिणामांमधनं म्हणजे मी का म्हणालो असं की विद्यापीठ निर्मिती, विभाग किंवा साधारणतः 450 विद्यापीठं साधारणतः जी महत्वाची मोठी मोठी भारतभरातली आहेत आणि तिथल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये जर अभिजात भाषा म्हणून मराठीचं केंद्र गेलं आणि तिथं सगळे संसाधन व्यक्ती म्हणून मराठीचे अभ्यासक आणि हे सगळे रुजू व्हायला लागले, तर आपोआपच याबाबतचा एक अभिमान जागृत होईल आणि मराठीकडे जे आपण अनास्थेनं बघतो किंवा जे दुर्लक्ष होत आहे ती परिस्थिती बदलायला उपयोग होईल आणि ती परिस्थिती बदलेल असं मला वाटतं. पण त्याचवेळी साने गुरुजींची जी आंतरभारतीची जी प्रक्रिया आहे, म्हणजे शेजारच्या भाषांना आपलं मानणं, हा भगिनी भाव किंवा हा भाषा भाव सुद्धा कायम जागृत ठेवूनच आपल्याला अशा प्रकारच्या भाषिक अस्मितेकडे बघावं लागेल. धन्यवाद सर, तुम्ही एजू वार्ताशी संवाद साधलात आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आता त्याचे पुढे काय परिणाम होतील आणि त्यातून समाजामध्ये, भाषेमध्ये, रोजगार निर्मितीमध्ये काय अपेक्षित बदल होतील, त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठ या संदर्भात काय करेल, या सर्व गोष्टींवर आपण संवाद साधला. एजू वार्तातर्फे आपले पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.